मराठी बालभारती इयत्ता 5वी धडा 17वा महात्मा बसवेश्वर. 12व्या शतकात मंगळवेढा नावाचे राज्य होते. बसवेश्वर हे या राज्याचे महामंत्री होते. एका मध्यरात्री महामंत्री बसवेश्वर आपल्या महालातील शयनकक्षात गाढ निद्रेत होते. तोच महामंत्री बसवेश्वर यांची पत्नी निलंबिका अचानक ओरडू लागली, "धावा, पकडा, चोर चोर, माझा रत्नजडित हार गळ्यातून ओढून नेला. पहारेकरांनो, बघता काय, धावा, पकडा त्या चोराला." पहारेकरी धावले. थोड्याच वेळात महालातील सैनिकांनी चोराला पकडून महात्मा बसवेश्वरांसमोर उभे केले. चोर मुंडासे सावरत भीतीने थरथरत पाया पडून गयावया करू लागला, "महाराज, चुकलो मी चोर नाही, मला क्षमा करावी महाराज." शिपाई म्हणाला, "चोरी केलीस तरी चोर नाही म्हणतोस. याला माझ्या ताब्यात द्या महाराज, सुतासारखा सरळ करतो. चोर तो चोर, पुन्हा शिरजोर." महात्मा बसवेश्वर, "तू आत कसा आलास?" चोर, "पहारेकरांचा डोळा चुकवून मी महालात आलो महाराज." निलांबिका, "धडधाकट दिसतोस, कष्ट करायचे जीवावर येते म्हणून तू असल्या चोऱ्या करतोस का? महामंत्र्यांच्या घरी चोरी करायची भीती कशी वाटली नाही तुला?" चोर, "भीती वाटली माते, परंतु 2 दिवसापासून काही न खाल्लेली माझी लेकरं मला दिसत होती. उपाशी बायकोचा हिरमुसला चेहरा आठवत होता. याला मीच दोषी आहे. आई, मला माफ करा, जीवदान द्या." महात्मा बसवेश्वर म्हणाले, "काय काम करतोस तो?" चोर म्हणाला, "महाराज, माझ्याजवळ थोडीशी जमीन आहे, कोरडवाहू, परंतु यावर्षीच्या दुष्काळात काही पिकलं नाही. चाऱ्याबिगर माझा एक बैलही मेला. शेती तरी कशी करू? पोटाला चिमटा घेऊन कणी-कोंडा चारून आंबील पेज पाजून कसं तरी मुलांना जगवत आहे मायबाप सरकार." आत्महत्येचाही विचार मनात आला. वाटलं संपवून टाकावं एकदा सगळं, पण कुठं तरी ऐकलं होतं, आत्महत्या करणं पाप आहे. रोज सकाळ संध्याकाळ देवळात जाऊन शिवलिंगाची पूजा अभिषेक करतो. मेली पोटाची भूक जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. याच विचारात काल आपल्या महालासमोर जात होतो. बाईसाहेबांना पूजेला जाताना पाहिलं. हातात गळ्यात दागिने चमचमत होते. मनात विचार पक्का झाला, आज रात्रीची चोरी याच महालात करायची. नजरेसमोर भुकेने तडफडत असलेली लेकरं दिसत होती. भीती कशी पळून गेली, परंतु मी अट्टल चोर नाही हो महाराज. महात्मा बसवेश्वर म्हणाले, "नाव काय तुझं?" चोर म्हणाला, "रामण्णा आहे महाराज." त्यावर महात्मा बसवेश्वर म्हणाले, "दोरखंडातून तुला मुक्त करारे. निलंबिके, आपल्या मंगळवेढा राज्यातील प्रजाजनांना 2 वेळचे भोजन मिळालंच पाहिजे. कुणीही उपाशी राहता कामा नये. प्रत्येकाला या जगात जगण्याचा अधिकार आहे आणि प्रजेला जगवणे हे आपलं कर्तव्यच आहे." महात्मा बसवेश्वरांनी रामण्णाला अभय देताच त्याचे डोळे आनंदाने डबडबले. "निलंबिके, तुझ्या हव्यासामुळे हे दागिने आले." गरिबी आणि भूक याने त्रस्त असलेल्या रामण्णाला हे दागिने दिसले आणि त्याच्या मनात चोरीचा मोह झाला. आपल्या गरजेपेक्षा जास्त संपत्ती साठवणे हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. प्रथम आपणच गुन्हेगार आहोत. लोभी वृत्तीमुळे कुणाचे ना कुणाचे तरी शोषण होत असते. अतिसंग्रह पाप आहे, म्हणून तुझ्या अंगावरचे दागिने त्याला देऊन टाक. निलंबिका हळूहळू दागिने काढून मंचकावर ठेवू लागते. रामण्णाकडे पाहून, "अरे रामण्णा, तू सकाळ संध्याकाळ शिवमंदिरात बसून पूजा करतोस, 5-6 तास पूजेत घालवतोस, तर मग तुझ्या शेतीवाडीचे कामे कोण करतो?" "अरे बाबा, असे वागू नकोस. मंदिरात जाऊनच पूजा करता येते असे नाही. आपण काम करत असलेल्या ठिकाणी पूजा होते. स्वतःच्या शेतात मेहनत करणे ही सुद्धा एक पूजाच आहे. स्वतःच्या शेतात कष्ट कर, ज्यामुळे स्वतःचे व कुटुंबाचे पोट भरेल. असा व्यवसाय अत्यंत महत्त्वाचा आहे. तो केल्यानेच माणूस सुखी होतो. हे दागिने तुझ्याचकडे असू देत. यातून मिळणाऱ्या पैशातून एक चांगला बैल घेऊन शेती कर." त्यावर चोर म्हणाला, महात्मा बसवेश्वरांचे पाय धरत, "माफ करा महाराज, आता मला माझी चूक लक्षात आली. यापुढे मी माझ्या शेतात भरपूर कष्ट करीन, धान्य पिकवईन, पण चोरी कधीच करणार नाही." दयाळू अंतकरणाने महात्मा बसवेश्वरांनी चोराला सोडून देतात.